पाहताय सत्याचा लढा 24 तास मराठी चॅनल. मी आले आता राजगुरू या ठिकाणी सुयोग हॉटेल. या सुयोग हॉटेलमध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक आणि तरुणांचे प्रेरणास्थान असं संबोधले जाणारे हे नेतृत्व आदिनाथ बोरकर यांचा 36वा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आलेलो आहे. यांच्या 36वा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सुयोग हॉटेल या ठिकाणी हा वाढदिवस त्यांनी आपल्या साध्या पद्धतीमध्ये करण्याचं या ठिकाणी निश्चय केलेला आहे. आपण पाहूया त्यांचे संपूर्ण हे दृश्य पाहत आहे. आपण संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी त्यांच्याशी नेहमीच तळागाळातील काम करणारे आणि एक नाळा असणारे हे नेतृत्व, जनतेच्या हिताला धावून जाणारे हे नेतृत्व, नेहमीच गोरगरिबांच्या कुठलीही अडीअडचण गावातील असेल, सामाजिक काम असेल किंवा शासकीय काम असेल त्या ठिकाणी गोरगरीब कुटुंबासाठी उभे राहतात. आपण त्यांच्या इथे संवाद साधूया. आदिनाथ बोरकर यांचे मित्र अमर नलावडे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. या मित्राचा स्वभाव कसा आहे तुमचा? खरं सांगू का, मित्र असा होणे नाही. संदीप काळे मला म्हणतात, आपण जर टायमाला साध्या पद्धतीत बड्डे सेलिब्रेट करतो, त्यावेळेस थोडं खेळलं जाऊ, थोडंसं करू, तुला चालतंय ठीक आहे. त्या टायमाला आमच्या इथं यात्रेमध्ये सगळ्यात पहिले अध्यक्ष होते यात्रेमध्ये. त्या टायमापासून जी यात्रा व्यवस्थित भरायला लागली. त्यांचा बैलगाडा घाट असेल सगळ्यात पहिला, घाटाच्या टायमाला त्यांनी जे काम केलं, आळ्याचं मदत, दुसरी गोष्ट जे काय असेल ठाकरवाड्यांना मदत, सामाजिक मदत. त्यामुळं आम्ही त्यांच्या संघ आयुष्यभर त्यांच्या हाताला हात धरून राहू. हाताला हात धरून राहिल्यामुळं काय होणार, समाजसेवा जास्त होणार, सगळं व्यवस्थित कामं होणार, गावचा विकास होणार. आमचं आयुष्य उदंड भरभराटीचं जावं, युवा सरपंच बस एवढंच. प्रथम मी आदिनाथ बोरकर, आमचे मित्र याला वाढदिवसाच्या सर्व मित्रमंडळींतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांच्याबाबत सांगायचं झालं तर त्यांनी आत्ता जे राजकारणात पाऊल टाकायचा त्यांचा विचार आहे, तर तो विचार त्यांचा असा आहे की ते समाजकार्य मोठ्या प्रमाणात त्यांचे करायचे त्यांचे प्रयत्न असतात कायम. त्यामुळं सर्व मित्रमंडळी त्यांच्या मागं ठामपणे उभे आहेत आणि सर्व मित्रमंडळीला त्यांच्या मागं त्यांच्या कार्याला साथ द्यायची एवढंच सर्व मित्रमंडळींची अपेक्षा आहे. आणि ह्या निमित्ताने आम्ही सर्व त्यांच्या बड्डेला उपस्थित आहोत. त्यांना या बड्डेच्या निमित्त काय शुभेच्छा? त्यांच्या हातून एक समाजकार्य मोठ्या प्रमाणात घडो आणि गावातही ते जास्त प्रमाणात लक्ष देतात. जे छोट्या मोठ्या रस्ते वगैरे या गोष्टीवर तेही त्यांच्याकडून घडत राहू कार्य आणि त्यांना एकदम पुढल्या वाटचालीत हार्दिक शुभेच्छा. आदिनाथ बोरकर, आपण त्यांच्या इथे संवाद साधूया. 30वा वाढदिवस आज या ठिकाणी मित्रमंडळींच्या आग्रहाखातर साजरा करण्यासाठी संयोग हॉटेल खेड या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. वाढदिवस म्हणजे आपल्या वयामध्ये वाढ होती, वाढत्या वयाबरोबर जबाबदारीचं सुद्धा ओझं वाढलं असतं. हे लक्षात ठेवून मित्रपरिवाराच्या आग्रहाखातर या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. तुमचे एवढे संपूर्ण मित्रपरिवार आज 15-20 मित्रपरिवार जवळची मित्रमंडळीला काय संदेश? मित्रमंडळी म्हणजे हे माझे सगळे जीवाभावाचे सहकारी आहेत, ते मित्र नाही. हे माझे गेली 6-7 वर्ष आम्ही जेव्हापासून आम्हाला सामाजिक भान काय असतं त्याची समज आली आणि समाजकारण करण्यासाठी राजकारणात येण्याचा माणूस हाती घेतला, तेव्हापासून आज सर्व मित्रपरिवार आमच्यासोबत आहे आणि विविध समाजोपयोगी जी कामं आहे त्याच्यात मला ह्या सर्व मित्रपरिवारांचा खूप मोठा सहकार्य लागतं. त्यामुळं त्यांनाही वाटलं की आज आपल्या मोठ्या भावाचा वाढदिवस आहे, तर त्याला काहीतरी छोटंसं आपल्याकडनं सरप्राईज असावं म्हणून त्यांनी मला येण्याचा आग्रह केला. तसं तर आम्ही वाढदिवस साजरा करत नाही, छोटेखानी आपले गावामध्ये केक वगैरे आपण कापतो एक मित्रमंडळींचा मान ठेवण्यासाठी. पण आज त्यांचा खूपच आग्रह होता की आज ह्या वर्षीचा वाढदिवस जरा आपण थोडा मोठ्या स्वरूपामध्ये करूया. त्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आज आलेलो आहे. म्हणजे आपण या ठिकाणी मित्रांच्या शब्दाखातीर या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहे. तर तुमची सामाजिक कामाची प्रेरणा कशी आहे? तुम्हाला असं कुठला क्षण आठवतं का मित्रमंडळीसाठी असा किस्सा झाला मित्रांचा? मित्रमंडळींसाठी सामाजिक काम म्हणजे आमचे सायगावची आदिवासी तळ्याची वाडी आहे, ठाकर समाज आहे आमचा सगळा. तिथं आमची सायगाव गावामध्ये एक ग्रामसभा भरली होती. मी त्या ग्रामसभेला उपस्थित नव्हतो, पण मला माझ्या मित्रांनी फोन करून सांगितलं की भाऊ त्यांनी त्यांच्या रस्त्याची समस्या मांडलेली आहे
आणि हे ग्रामपंचायतकडं काय आपल्या आता निधी उपलब्ध नाही आहे 4 वर्षापूर्वी. तर मग मी मित्रपरिवारांना सांगितलं की माझा एक जवळचा मित्र आहे, त्याच्याकडं JCP अमरनाथ लवडे नाव आहे त्याचं, आणि ट्रॅक्टर डंपर वगैरे आहे. तर मी सायगाव गावचे ग्रामपंचायत सदस्य आहे, वरती आगरवाडीचे सदस्य आहेत ते रघुनाथ पारधी. मी फोन केला आणि माझ्या मित्राला सांगितलं जे काही यंत्र लागेल ती तिथं तू उपलब्ध करून दे, आणि 3 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी वरती जाण्यासाठी जो रस्ता आहे तो आम्ही सामाजिक काम एक बांधील की आपण गावाला काहीतरी देणं लागतो हे भान मनात ठेवून आम्ही तो 3 दिवसामध्ये त्यांना आपला मुर्मीकरणाचा रस्ता आम्ही स्वखर्चाने आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने करून देऊ. मैत्रीतला दुनियातला राजा माणूस आन बादशाह ही का तुमच्या नावाला उपमा दिली जाते? माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ते फोनची किंवा निमंत्रणाची आमंत्रणाची वाट पाहत नाही, तर ते स्वतःवरनं माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये हजर राहतात. मग ते माझ्यावरती एखादा प्रसंग आलेला असेल, माझ्यावरती वाईट वेळ आलेली असेल किंवा माझं सुख असेल, मग त्यांच्या सुखात दुःखात मी का त्यांची वाट पाहावी? माझ्या सुखदुःखामध्ये ते हजर असतात, म्हणून मी कुठल्याही अपेक्षा लालच न ठेवता माझ्या मित्रपरिवारासाठी 24 तास सदैव तत्पर असतो.